स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पथकातील पोलीस अंमलदार अनिकेत मोरे यांना 21 जानेवारीला विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीनुसार एलसीबीच्या पथकानं पन्हाळा तालुक्यातील मरळी इथं ओढ्यावरील पुलाजवळ सापळा रचला. या दरम्यान 3 चाकी मालवाहू टेम्पो चौकशीसाठी थांबवण्यात आला. टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये दारूचे बॉक्स आढळून आले. चालक विशाल कणसे याच्याकडे याबद्दल विचारणा केली असता त्यानं शिवाजीपेठ परिसरातील टेम्पो मालक सम्राट माने यांच्या सांगण्यावरून दारूची वाहतूक करत असल्याची कबुली दिली. या कारवाईत पोलिसांनी 1,91,325 रुपयांची विदेशी दारू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला 3 चाकी टेम्पो असा एकूण 3,66,325 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी संशयिताविरोधात कळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार अनिकेत मोरे, सचिन जाधव, विनोद चौगुले, रामचंद्र कोळी आणि अरविंद पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.